सर्वांनाच असं वाटतं की आपल्या चेहऱ्यावरती एकही डाग नसावा, उजळ निखळ त्वचा असावी, पण बऱ्याच वेळा आपण बघतो चेहऱ्यावरती वांग येतं, पिंपल्स येतात, त्याचे डाग होतात, काळवटपणा जाणवतो आणि या अगोदर मलाही असाच त्रास होता, पण आता बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती एकही डाग नाही आणि हे शक्य झालेलं आहे या घरगुती उपायाने। अगदी घरातील 3-4 बेसिक वस्तू वापरून तुम्ही खूप छान उजळ निखळ त्वचा बनवू शकता। तर यासाठी बघा आपल्याला काय काय करायला हवं, ही सर्व प्रोसेस आज मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर यासाठी बघा आपल्याला इथे एका वाटीमध्ये घ्यायचं आहे दही। हे प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। मी साधारण 2 चमचे छोट्या चमच्याने दही घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित फेटून मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे। हळद बघा अशी टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। आज आपण असा एक फेस पॅक बनवणार आहोत ज्यामध्ये की अगदी घरातील बेसिक वस्तू आहेत, त्यामुळे तुम्ही याला बघून आत्ताच बनवू शकता आणि याचा रिझल्ट घेऊ शकता। आता त्यासोबतच बघा दही हळद टाकलं, त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मध। मध ऑप्शनल आहे, तुमच्या घरी असेल तर टाका, पण तसं तर प्रत्येकाच्या घरी असतं, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं। पण मधाने देखील आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग असतात ना ते घालवण्यासाठी खूप मदत होते, त्यामुळे अर्धा चमचा मध मी घातलेला आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स केलं। त्यानंतर इथे मी वापरत आहे बेसन पीठ। इथे तुमच्याकडे जर मुलतानी मिट्टी असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये टाकून वापरू शकता आणि या दह्यामध्ये जेवढे बसेल तेवढं बेसन पीठ किंवा मुलतानी मिट्टी आपल्याला टाकायची आहे। आणि हो, तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल ना ते जरी यामध्ये टाकलं तरी खूपच चांगलं, खूप छान त्याने देखील आपल्याला यामध्ये रिझल्ट येतो। आता हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं, जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही, थोडंसं आपण मीडियमच हे ठेवणार आहोत। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मेन इन्ग्रेडियंट, जे की सर्वांच्या घरी सहज मिळतं, ते म्हणजे केळी। केळी वापरल्याने तुमच्या चेहऱ्यावरती जर काळवटपणा आला असेल, टॅनिंग झाली असेल, वांगाचे डाग असतील तर हे घालवण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि याचे फायदे तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, कारण की मी इथे सांगितले तर व्हिडिओ खूप मोठा होईल। खूप छान याचे फेस पॅक जे असतात ना वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि केळी चांगली व्यवस्थित मिक्स व्हावी यासाठी एक छोटासा तुकडा काढून मी खिसून यामध्ये टाकलेला आहे। अजून एक खूप महत्त्वाचं इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, ते आपण शेवटी टाकणार आहोत। आता बघा हा फेस पॅक तर आपण तयार केला, याला कधी कुठे कसं वापरायचं ते बघणारच आहोत, पण बऱ्याच जणांना घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नसतो किंवा कंटाळा येतो, तर अशा वेळेस स्किन केअर कशी करायची, कारण की त्वचाही चांगली हवी आहे, वेळ नाही, कंटाळा येतो, तर त्यांच्यासाठी खास मी एक उपाय घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्त वेळही द्यायची गरज नाही, स्किन केअरही होईल आणि रिझल्टही चांगले येतील। तर बघा आता तुम्हाला जर चेहऱ्यावरची टॅनिंग, काळवटपणा, पिंपलचे डाग, वांगाचे डाग घालवायचे असतील तर तुम्ही वापरू शकता हर्बल्या नॅचरल फास्ट ग्लो स्किन व्हाइटनिंग क्रीम। 100% नॅचरल असलेली इफेक्टिव्ह क्रीम, जी की भरपूर लोकांनी वापरून रिझल्टही घेतलेले आहेत आणि यामध्ये सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, जसे की ग्लुटाथाइन, व्हिटॅमिन सी, कोजिक ॲसिड, अल्फा आर्बिटिन, ॲलोवेरा, टर्मरिक, नियासिनामाइड, सॅन्डलवूड, आल्मंड ऑइल आणि हे काम करतं डार्क स्पॉट, पिगमेंटेशन, रिंकल्स, पिंपल्स, रिड्यूस एजिंग, गिव्ह स्किन व्हाइटनिंग इफेक्ट। पुरुष आणि महिला दोघांसाठी ही खूपच युजफुल आहे। यामध्ये आहे SPF 30, जी की तुम्हाला उन्हामध्ये गेल्यानंतर सनस्क्रीन लावावी लागते, ती लावण्याची गरज पडणार नाही। सनस्क्रीन आणि स्किन व्हाइटनिंग हे दोन्हीचं काम करतं आणि याला लावणं देखील खूप सोपं आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही अगदी डेली क्रीम जसं लावताना तसंच लावायचं आहे आणि ही खूप छान आपल्या स्किनमध्ये मर्ज होते, अजिबात असे व्हाईट स्पॉट होत नाहीत आणि त्यासोबतच ऑइली अशी स्किन होत नाही, अगदी लावल्यासारखंही वाटणार नाही, लेअर दिल्यासारखं वाटत नाही, चिपचिप वाटत नाही। आणि बघू शकता मी चेहऱ्यावरती लावलेला आहे आणि अजिबात ओळखून येत नाही की मी कोणती क्रीम लावलेली आहे, याचे पण खूप छान रिझल्ट आहेत। त्यासोबतच बघा ही जर क्रीम तुम्हाला घ्यायची असेल तर 50% डिस्काउंटमध्ये तुम्हाला ही क्रीम मिळू शकते। ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती देखील आहे, तुम्ही तिथून देखील याला ऑर्डर करू शकता आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, तिथून देखील तुम्ही याला खरेदी करू शकता। आता जसं की आपण एक घरगुती उपाय बघत आहोत, जसं म्हणलं बऱ्याच जणांना वेळ नाही, काही साहित्य नसतं किंवा खूप जास्त कंटाळा येतो, तर त्यांच्यासाठी ही क्रीम युजफुल आहे। बाकी तुम्हाला जर घरगुती उपाय करून रिझल्ट हवा असेल तर आपला हा फेस पॅक 100% तुम्हाला रिझल्ट मिळवून देईल। आता बघा फेस पॅक आपण तयार केलेला आहे, त्या अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे कोणती क्रीम, केमिकल चेहऱ्यावरती नसावं या गोष्टीची काळजी घ्या। आता त्यानंतर बघा आता मी चेहऱ्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि टॉवेलने कोरडं देखील केलेलं आहे, कारण की ओल्या चेहऱ्यावरती आपल्याला हा फेस पॅक लावायचा नाही। चला तर यासाठी आता आपण फेस पॅकमध्ये जे इन्ग्रेडियंट टाकायचं राहिलेलं आहे ते टाकूयात।
आता बघा फेस पॅक तयार करून ठेवल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर वापरून घ्यायचा, म्हणजे जास्त वेळ याला बनवून ठेवायचं नाही। त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे कोकोनट ऑइल 3-4 थेंब। इथे मी वापरत आहे कोकोनट ऑइल प्लेन, जे की आपल्या घरी असतंच। बाकी तुम्हाला नसेल टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं, पण स्किनला नरिश करण्यासाठी कोकोनट ऑइल देखील खूप चांगलं असतं। त्यामुळे मी नेहमी कोणत्याही फेस पॅकमध्ये ते टाकते आणि ते टाकून चांगलं मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं। आता बोटाच्या मदतीने किंवा एखाद्या ब्रशच्या मदतीने पूर्ण आपण चेहऱ्यावरती याला लावायचं आहे फेस पॅक म्हणून। आणि असं नाही की फक्त चेहऱ्यावरती तुम्ही लावू शकता, हातापायावरती टॅनिंग झाली असेल तर सहज तुम्ही याला लावू शकता, कारण की मी भरपूरच बनवलेला आहे आणि याची खूप मोठी अशी लेयर आपल्याला द्यायची नाही, असं पातळ जरी लावलं तरी पुरेसं होतं। आणि अगदी हा जो फेस पॅक आहे ना, तुम्ही बघितलंच घरातील काही खूपच अशा क्षुल्लक गोष्टी आहेत ज्या की घरामध्ये सहज मिळतात आणि कसं यामध्ये वेगळा खर्च होत नाही, जास्त वेळ द्यायची गरज नाही, एक एक करत वस्तू टाकायच्या आणि पूर्ण आपला फेस पॅक तयार झालेला असतो। यामध्ये मेजरमेंटची अशी काही रिक्वायरमेंट नाही, कमी जास्त प्रमाण जरी झालं तरी काहीच हरकत नाही। आणि आता बघा मी याला व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलेलं आहे। त्यानंतर याला 10 मिनिटासाठी असंच ठेवायचं। 10 मिनिटापेक्षा जास्त ठेवू शकता, पण 10 मिनिट पुरेसे होतात। आणि त्यानंतर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची की यामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं आहे। खूप वेळ जर तुम्ही ठेवलं तर बेसन पीठ खूप जास्त वाळतं आणि त्यामुळे त्वचा जी आहे ती ओढली जाते, तर ते आपल्या स्किनसाठी चांगलं नसतं। त्यामुळे कोणताही फेस पॅक असू द्या, थोडासा ओलसर असतानाच त्याला काढायचं, म्हणजे वातावरणावरती डिपेंड होऊ शकतं किती वेळ त्याला वाळायला लागेल किंवा नाही। तर आता बघा मी एका ओल्या कपड्याने याला पुसून घेत आहे। तुम्ही टिश्यू पेपरने किंवा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून जरी घेतलं तरी चालतं। आणि थोडंसं डोळ्याच्या आजूबाजूला न लावता मी याला व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावरती लावलं होतं आणि आता चांगलं पुसूनही घेत आहे। हा फेस पॅक लावल्यामुळे खूप छान रिलॅक्स फील होतं, अगदी टवटवीत चेहरा जाणवतो। त्यासोबतच बघा तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल ना, तर पहिल्याच वेळेस तुम्ही जेव्हा लावाल तेव्हाच लक्षात येईल की खरंच खूप छान आपला चेहरा अगदी चमकत आहे। पण अगदी कायमस्वरूपी रिझल्ट हवा असेल आणि खूप दिवसाचे डाग असतील, वांगाचे डाग असतील, तर आठवड्यातून 2 वेळा का होईना नक्की याला लावा, तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळतील। हळूहळू पूर्ण पिंपलचे डाग निघून जातात आणि कोणतंही मॉइश्चरायझर लोशन घेऊन चेहऱ्यावरती स्वच्छ पाण्याने चेहरा धुतल्यानंतर लावायचं, म्हणजे स्किनला आपल्याला ड्राय ठेवायचं नाही, मॉइश्चराइज ठेवायचं आहे। खूप इन्स्टंट याचा रिझल्ट येतो, एकदा नक्की करून बघा। आणि तुमचे काही यासंबंधित प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।